महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर पश्चिम संघाचा विजय। पहिल्या डावातील मोठी पिछाडी भरून काढत मुंबई उपनगर पश्चिम संघानं कोल्हापूर संघावर विजय मिळवत कुमारांच्या सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीच्या दिशेनं आगेकूच केलं। मुलांच्या या लढतीत कोल्हापूर संघानं पहिल्या डावात मुंबई उपनगर संघावर 22-10 अशी तब्बल 12 गुणांची आघाडी घेतली होती। सामन्यात कोल्हापूर सहज बाजी मारणार असं वाटत असताना मुंबई उपनगर पश्चिम संघानं दुसऱ्या डावात तुफानी खेळ करत चित्रच बदलून टाकलं। संघाला विजयपथावर नेताना दिनेश यादव, रजत सिंग, प्रशांत पवार आणि ओम कुंडलने चतुरस्त्र खेळ केला। हा सामना मुंबई उपनगर पश्चिम संघानं 42-38 असा जिंकला। या गटातील अन्य लढतीत सांगली संघानं नाशिक ग्रामीण संघाचा 61-16 असा मोठा पराभव केला। सांगली संघाच्या विजयात संग्राम जाधव, अशफाक अख्तर आणि ओंकार राठोड चमकले। नाशिक ग्रामीण संघाकडून प्रसाद पटाईतनं चांगला खेळ केला। मुलींच्या लढतीत मुंबई शहर पूर्व आणि बीड संघानं विजय नोंदवले। मुंबई शहर पूर्व संघानं नांदेड संघावर 61-18 असा विजय नोंदवला। आदिना काबिलकर, सई शिंदे आणि लेखा शिंदेनं मुंबई उपनगर संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं। बीड संघानं लातूर संघावर 43-35 असा विजय मिळवला। स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी माजी महापौर आणि शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, माजी सभागृह नेते अशोक वैती, अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार, अशोक शिंदे, माया आकरे, मेहेर, इराण महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षका शैलेजा जैन, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर यांनी भेट देऊन कबड्डीपटूंना शुभेच्छा दिल्या। मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। वर्तकनगर येथील साईनाथ मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सोन्याचं सिंहासन भक्तार्पण। श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीनं साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा 5 ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे। उत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज पहाटे 6 वाजता आमदार संजय केळकर यांनी सपत्नीक साईबाबांच्या मूर्तीची यथासांग महापूजा केली। यावेळी साईबाबांना दूध, दही आणि अत्तरानं स्नान घालून भरजरी वस्त्र, शाल परिधान करण्यात आलं। त्यानंतर सोन्याचं सिंहासन आणि सोन्याच्या गाभाऱ्याचं भक्तार्पण सर्व साई भक्तांच्या उपस्थितीत आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मंत्रोच्चारात करण्यात आलं। यावेळी त्यांच्यासोबत केळकर यांच्या मातोश्रीही उपस्थित होत्या। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नेईबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नेईबागकर, हरिमाळी, समितीचे उपाध्यक्ष अशोक सुर्वे आणि अशोक हिरानंदानी, खजिनदार बबन बोबडे, सचिव सुरेश महाडिक, उपसचिव विकास झगडे, कार्याध्यक्ष मंगेश नेईबागकर, विश्वस्त हरिमाळी अपर्णा जाधव, प्रवीण रोठे, विश्वस्त नंदकुमार साळवी तसंच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच भक्तगणही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। तर उत्सवादरम्यान आज विष्णू याग यज्ञ, लाडू प्रसादाचं वाटपही करण्यात आलं। या उत्सवाबद्दल अधिक माहिती आमदार संजय केळकर, संस्थापक अध्यक्ष बळीराम नेईबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नेईबागकर यांनी दिली आहे। वर्तकनगर येथील साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून हे 37वे वर्ष आहे वर्धापन दिनाचं आणि आजपासून हा उत्सव सुरू झाला आहे।
3 दिवस वर्धापन दिन साजरा होणार आहे। आज महापूजा होऊन विशेष म्हणजे सुवर्ण सिंहासन आणि त्याचं अर्पण या ठिकाणी आज सकाळी करण्यात आलं। पूजाविधी झाला। बळीभाई नैबागकर, मंगेश नैबागकर, त्यांची आमची सगळी त्यांच्याबरोबरची टीम ही गेली 37 वर्ष ही सेवा करतायत, बाबांची सेवा करतायत, यांची जनता जनार्दनाची सेवा करतायत। आणि खरं म्हणजे या ठिकाणी लाखो लोक दरवर्षी दर्शनासाठी येतात। प्रति शिर्डी म्हणून हे स्थान जे आहे ते अत्यंत पवित्र पण आहे आणि या ठिकाणी खूप लोक भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी येतात। खरं म्हणजे भक्तीतूनच शक्ती मिळते आणि ही शक्ती प्राप्त करण्याकरता आम्ही देखील या ठिकाणी आलो आहोत। जनकल्याणासाठी, जनतेला विकासाकडे नेण्यासाठी, या शहराचा आणि महाराष्ट्राचा विकास व्हावा आणि इथली जनता जनार्दन 12 कोटी जनता सुखी समृद्ध राहावी याकरता ही भक्ती आणि बाबांनी शक्ती दिली आहे आणि या माध्यमातून सर्वांचं कल्याण हो अशा प्रकारची भावना या महापूजेच्या निमित्ताने देखील मी व्यक्त करतो। वर्धापन दिन आहे, भक्तगणांना काय आवाहन कराल? भक्तगणांना मी निश्चितच सांगेन की आपली भूमीच मुळामध्ये पवित्र भूमी आहे। ही संतांची भूमी आहे, देवदेवतांची भूमी आहे, महापुरुषांची भूमी आहे आणि त्याच्यामुळे भक्तांना मी आवर्जून सांगेन की या भक्तीतूनच तुम्हाला बळ मिळणार आहे आणि हे राष्ट्र जे आहे हे जगामध्ये पुढे नेण्याच्या करता आपापल्या भागामध्ये आपापल्या ठिकाणी या भक्तीतून आपण शक्ती प्राप्त करा आणि या बळाच्या माध्यमातून स्वतःच्या बरोबरच जनतेचा आणि सर्व परिसराचा देखील उत्कर्ष करा, विकास करा असं देखील मी भक्तांना आवाहन करेन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर जमणाऱ्या लाखो भीम अनुयायांसाठी शिवसेनेच्या वतीनं दरवर्षी विनामूल्य भोजन व्यवस्था केली जाते। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी भेट करण्यात आलेल्या सोयीचा आढावा केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या वतीनं गेल्या वर्षीपासून ही सेवा सुरू केली असून यंदा या सेवेचं हे दुसरं वर्ष आहे। चैत्यभूमीजवळील मैदानात मांडव टाकून ही सेवा पुरवण्यात येते। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन भोजन व्यवस्थेचा आढावा घेतला। तसंच येथे येऊन भोजन घेणाऱ्या अनुयायांशी संवाद साधून त्यांची आस्थेनं विचारपूस केली। दादर शिवाजी पार्क येथील सभागृहात महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून येणाऱ्या बौद्ध भिक्खूंची निवासाची सोय करण्यात येते। या ठिकाणीही शिंदे यांनी भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला। यावेळी शालेय शिक्षण तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, चैत्यभूमी सेवा समितीचे नागसेन कांबळे, प्रकाश कोटवानी तसंच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि हजारो अनुयायी देखील उपस्थित होते। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। राज्यातील विविध शासकीय आस्थापनांमध्ये कंत्राटी स्वरूपात नोकरीस असणाऱ्या खेळाडूंना नोकरीत कायम करण्यासाठी धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीत प्रशांत जाधवर फाउंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित कुमार गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, स्पर्धेचे प्रमुख संयोजक आणि माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, प्रशांत जाधवर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत जाधवर, माजी सभागृह नेते अशोक वैती, ठाणे जिल्हा कबड्डी संघाचे अध्यक्ष कृष्णा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते।
स्पर्धेतील कुमारांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर पश्चिम संघानं विजयासह नारायण नागू पाटील स्मृती फिरत्या चषकावर आपलं नाव कोरलं. तर या गटात पिंपरी चिंचवडचा संघ उपविजेता ठरला. कुमारी गटात पिंपरी चिंचवड संघानं प्रथम क्रमांकासह क्रीडा शिक्षक चंदन सखाराम पांडे स्मरणार्थ फिरत्या चषकावर आपलं नाव कोरलं. तर पुणे ग्रामीण संघानं उपविजेतेपद पटकावलं. कुमार गटात मुंबई उपनगर पश्चिम संघानं पिंपरी चिंचवड संघावर 27-15 अशी मात करीत विजय मिळवला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी नगरसेविका राधाबाई जाधवर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक बाबूराव चांदेरे, खजिनदार मंगलदास पांडे, कार्याध्यक्ष मनोज पाटील, सहकार्यवाहक मालोजी भोसले, विठ्ठलकडा मंडळाचे ॲडव्होकेट किरण जाधव, सचिव संतोष पाटील यांच्यासह सर्व संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते.